जल जीवन मिशनचे जे कामाचे पैसे थकीत झाल्यामुळे एक युवा ठेकेदार यांना आपलं आयुष्य आहे ते संपवलेलं आहे। सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी गावचा हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे। हर्षलचं कुटुंब कसं होतं, हर्षलचे वडील गावात कशा पद्धतीने त्यांचा स्वभाव होता, कशा पद्धतीने कामं केली जायची, कारण 1,40,40,00,000 रुपये या ठिकाणी थकीत झाले आणि त्याच्यानंतर एक टोकाचं पाऊल आहे ते हर्षलनं उचललं। आपण चुलतेच आहात, तर काय नेमकं ही सगळी एक तर खूप मोठा आघात तुमच्या कुटुंबावरती ओढावलेला आहे, हे कशामुळे सगळं झालं असं वाटतंय? खरं सांगायचं म्हटलं तर हर्षला एक हळव्या स्वभावाचा आणि मनमिळावा होता। त्यानं कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरात नळ पाणी पुरवठ्याचं 1 नंबरचं काम केलं। त्यानंतर तो सांगली जिल्ह्यातली जलजीवन स्वराज्याची कामं घ्यायला लागला। त्यामध्ये पण तांदळी गावातलं काम त्याने 1 वर्षाच्या आत एकदम चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं। त्यामुळे जिल्ह्यात इतर गावातल्या लोकांची मागणी होऊ लागली की हर्षलला आमचं गावचं काम द्यायचं, तू काम घे। अशा परिस्थितीत त्याच्या स्वभावामुळे त्यानं सातत्यानं चांगली कामं करत गेला। काय शासनाकडून बिलं येत नव्हती तरी पण स्वतःचे पैसे उसनवारी करून वगैरे त्यानं काम पूर्ण करून आपल्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची काळजी तो घेत होता। आणि शासनाकडून आज नाही उद्या पैसे येतील ह्या खोट्या आशेवर तो जगला। आणि त्या कालावधीत जे साहित्य लागतं त्याची बिलं वाढली, ती लोकांचा तगादा झाला आणि ह्या अशा हेतून तो फार मानसिक तणावात होता। तो सातत्यानं शासनाच्या विविध विभागामध्ये बिलं मिळायसाठी प्रयत्न करत होता, पण त्याला जे यश मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं। आणि ह्या सगळ्याच आज आम्हाला आमचा चांगला पुतण्या भाऊ गमवावा लागला, ह्याचं फार मोठं दुःख आहे आम्हाला। आणि शासनानं अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या इतर कंत्राटदारांची अवस्था होऊ नये याबद्दल लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावीत। तुम्ही या गावातले हे आहे हर्षलला तुम्ही लहानपणापासून बघितलंय, कसा हर्षलचा स्वभाव होता, कशा पद्धतीने ही 3 भावंड आहेत ती वाढलेली आहेत? मी कायमच लहानपणापासून मोठं झालो। त्याचा अतिशय स्वभाव हळवा आणि मनमिळावा होता। नेहमीच तो काहीतरी मोठं करण्याच्या उद्देशानं त्यानं आज इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ह्या कंत्राटदार व्यवसायात सक्रिय झाला। त्यानं कोल्हापूरला देखील कामं केली। त्यानंतर तांदळवाडीचं जलजीवन मिशन असेल, कनेगाव असेल, कासेगाव वगैरे अशा ठिकाणी विविध ठिकाणी कामं केली। पण सुदैवानं त्याचं बिल जे आहे ते गेले 6 महिने तो त्या बिलांच्या ह्याच्यात होता, पण त्याला ते यश मिळालं नाही। त्यामुळं त्याच्यावर हे संकट ओढवलं आणि ही अतिशय दुर्दैवी आहे। आज तिची घरात 5 वर्षाची मुलगी आहे की तिनं कुणाकडे बघावं अशा ह्यातून असा प्रकार महाराष्ट्रात कुठल्याही कंत्राटदारावर येऊ नये अशीच आमची इच्छा आहे आणि अशी तळमळ आहे आमच्या सर्व कुटुंबियांची की हा प्रकार कुणाच्या बाबतीत घडू नये। तुम्ही लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी या 3 मुलांना कशा पद्धतीने वाढलं, कारण शेती करून 3 मुलांना शिकवलं, मोठं केलं आणि त्याच्यानंतर ही अशी घटना, डोंगर एक दुःखाचा कोसळला। तांदवाडचे लोकनायक सरपंच रमेश पाटील म्हणून सांगतो, हर्षल पाटील हे असे होते की त्यांनी गावाचं काम म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं, पण त्यांची एक मुलगी आहे, त्यांचं कुटुंब गरीब होतं, तिने कशा ह्याच्यातनं काढल्या, त्यांचं लय जमीनसुद्धा नाही, 1-2 एकर जमीन आहे, ती भाऊभाऊ 3 जण आहेत आणि तिने आता इथून पुढं कसं जगायचा हा प्रश्न त्यांच्या पुढं बिकट आहे। त्यामुळं माझं मत आहे सरकारने ह्यांचं कंत्राटदारांच्या जर असा अन्याय होत असेल त्याने लवकरात लवकर असा पर्याय का बाबा दुसरा कोणी परत असल्याच पाऊल टाकू नये, एवढंच आमचं माझी एक विनंती आहे, महाराष्ट्र शासनानं त्यांच्या मंडळीला शासकीय नोकरीत लवकरात लवकर घ्यावं एवढी आमची विनंती। कारण तिचं मुलगी अगदी लहान आहे, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे आज। तर शासनानं या बाबतीत लवकरात लवकर जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, कुठेही त्यांच्या मंडळीला नोकरीस घ्यावं। मला दादा तुम्ही सांगा की तुम्ही लहानपणापासून हर्षलला बघितलेलं आहे, तुमच्या घराशी त्यांचे संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत, किती कष्टातून ह्या मुलांना त्यांनी वाढवलेलं?
त्यांच्या वडिलांनी खूप कष्ट केले पहिल्यापासून. त्याची जाणीव असल्यामुळं त्या हर्षल पाटील यांनी सुद्धा भरपूर कष्टातनं दिवस काढले आहेत आणि त्याचा उपयोग मात्र काही झाला नाही. बिलं मिळाले नसल्यामुळे त्यांनी शेवटी आपलं जीवन संपवावं लागलं. बघितलं आपण हे हर्षल यांचे चुलते असतील, चुलत भाऊ असतील, सगळे गावातील नागरिक असतील. हे एक कुटुंब, पाटील कुटुंब, एक गावातील प्रतिष्ठित आणि अतिशय हालाकीतून वर आलेलं हे कुटुंब होतं. वडिलांनी जे कष्ट केले त्याची जाण हर्षलला होती आणि म्हणूनच कुठंतरी एक मोठं स्वप्न बघून या क्षेत्रामध्ये हर्षल आला होता. मात्र सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं कुठेतरी एक टोकाचं पाऊल आहे ते हर्षलनं उचललं. अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल राज्यातील इतर कंत्राटदार आहेत त्यांनी उचलू नये, याच्यासाठी सरकारनं तातडीनं जे काही राज्यातील कंत्राटदारांचे जे पैसे थकीत आहेत, साधारण 90,000 कोटीचा हा सगळा आकडा आहे, तो तातडीनं या ठिकाणी जमा करावा. कंत्राटदारांचे पैसे आहेत ते द्यावेत, अन्यथा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तशा पद्धतीनं कंत्राटदारांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, तांदूळवाडी, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.